उमेदवार आहे, माझ्या मामाचं गाव आहे. त्या मामाच्या गावामध्ये मला खूप प्रेम मिळालं आतापर्यंत. त्या गावाने मला सांभाळलं आहे. आता इथून पुढे सांभाळली आणि मी त्यांना सांभाळली. मी ग्वाही देतो या येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद या पूर्ण गटाला, आमच्या मालूम साहेब त्या गटातून आहेत, तुम्ही सगळ्या पाहुण्यावरनं सांगा, त्यांना पण मदत करा. आणि आम्ही या ठिकाणी जयसुद्धा खंडाळी जिल्हा परिषद ही स्वतः पंचायत समिती आम्हाला भरघोस मतांनी निवडून देऊन आशीर्वाद द्या. पुढच्या काळात माझ्याकडून आमच्याकडून सगळ्यांकडून तुमच्या सगळ्यांची उतराई करू, सगळी कामं आम्ही मार्गी लावू, प्रयत्न करू. सगळ्या कामांमध्ये कोणत्याही कामातून आता मी दादा आमच्याबरोबर आहे, भाऊलीपेठ आहे, आम्ही सगळी मंडळी कोणतंही काम असू आणि ते पहिलं मार्गी लावू आणि सगळ्या कामांना प्राधान्य देऊ अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. खरं तर बोलण्यासारखं म्हणजे मला काही ज्येष्ठांनी ठेवलेलंच नाही, पण मी तुम्हाला एकच सांगेन की दादा जे असतील, बाबा असतील, यांच्या चरणाला स्पर्श करूनच मी बाळगावमध्ये एंट्री केली. खरं तर ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि मी या मातीतच जन्मलेली आहे, त्याच्यामुळे माझी नाळच मातीशी आहे. तुम्ही काम सांगायचं, मी ते करायचं आणि माझ्या पाठीशी आपले तालुक्याचे लाडके आमदार शरद दादा आहे. दादांनाही माझा स्वभाव चांगलाच माहिती आहे. दादांशी भांडून मी तुमचं प्रत्येक काम मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या पतींच्या कामाचाही तुम्हाला अनुभव येऊ शकता. त्याच्यामुळे त्यांची साथ ते माझ्या पाठीशी नाही, ते माझ्या बरोबर राहणार आहे. त्याच्यामुळे पारगाव ग्रामस्थांना मी ग्वाही देते तर तुमच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तुम्ही स्वतःनी जयश्री ज्ञानेश्वर खंडाळे असेल, तसेच राजूभाऊ गाडगे असतील, पलीकडच्या घरातून माधुरीताई असतील, तिकडं तुमचे नातेवाईक असतील, त्यांनाही तुम्ही फोन करा. एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि येत्या 7 तारखेला तुमच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्हाला भरघोस मताने विजयी करा हीच विनंती करते आणि थांबते. जय गुरुदेव. खरं तर दादा आपल्या तिन्ही उमेदवारांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. कोणी किती काय म्हटलं तर आपल्याला राजकुमार गाडगेंना पण अडचण नाही, जयश्रीताईंना अडचण नाही आणि माधुरीताईंना अडचण नाही. आपला विजय निश्चित झालेला आहे. फक्त आपण आता लीड किती घेतो त्याच्यासाठी आपल्या या ठिकाणी प्रचार सभा चालू आहे. खरं तर दादा या ठिकाणी तुम्ही आम्हाला या ठिकाणी या पूर्व काळात पहिली कामं दिलेलीच आहेत दादा. त्यामध्ये मग तुम्ही आमचा रामवाडीचा रस्ता असेल, रसाळमाळ्याचा रस्ता असेल किंवा आता पण आपण एक नवीन रस्ता या ठिकाणी रामवाडीत या ठिकाणी एक मोठा रस्ता दिलेला आहे. रसाळमाळ्यात आपला एक 50 लाख रुपयाचा अतिशय दर्जेदार या ठिकाणी रस्ता झालेला आहे. खरं तर दादा तुमच्याकडून या ठिकाणी आमच्या या ठिकाणी जी बैलगाड्याची यात्रा 2 दिवस यात्रा भरत असते दादा, त्या ठिकाणी आम्हाला बैलगाडा घाटाचं तळ आणि त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची गरज आहे दादा. त्यामुळे ती आम्हाला तुम्ही तुमच्या निधीतून या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी सर्व गाडा मालकांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी मला विनंती करतो. आमचा रामवाडीचा रस्ता आपण जरा पहिला केला होता, आपल्या निधीतून रस्ता झालाय, तो रस्ता एकदम दर्जेदार आहे. पण या ठिकाणी जो बाकी रस्ता राहिलेला आहे दादा तो त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी जर गेलो तर कुणाच्या फंडातून झाला आता काय झालं ते माहित नाही. ठेकेदारांनी पैसे खाल्ले का ज्यांच्या माध्यमातून आला त्याला अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे दादा. त्या ठिकाणी आपल्याला सिव्हिल कॉम्प्लेक्स रस्ता करणं गरजेचं आहे दादा. तसंच रामवाडीमध्ये अंतर्गत रस्त्यांची पण खूप दुर्मिळ अवस्था आहे दादा. आपण जे आपल्या पहिल्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे कामं केली ती दर्जेदारच होती दादा. आपल्याकडून त्या ठिकाणची पण खूप मोठी अपेक्षा आहे का रामवाडीमध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत दादा ते झाले पाहिजे. आणि मी त्या लोकांना त्या दिवशी शब्द दिलेला आहे या मागच्या बजेटमध्ये रामवाडीचे रस्ते केले जातील. तसेच दादा पिंपळखेड रस्ता आपण ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस रस्ता झालेला आहे. आता त्या रस्त्याची जर अवस्था पाहिली दादा तर डांबरी रस्त्यावरती कॉन्ट्रॅक्टरनी म्हणून टाकून रस्ता आज त्या ठिकाणी लोकांना जाण्या येण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे त्या घरामध्ये जर गाड्या एवढ्या सुसाट वेगाने जातात आणि त्या ठिकाणी सगळं धुळीचं हे झालेलं आहे.
त्यामुळे तो एक रस्ता दादा होणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी रोडावर साखर बांधणं गरजेचं आहे दादा. तसेच 5 कडा वस्तीमध्ये दादा त्या ठिकाणी आपला जो अल्पसंख्याक समाज आहे त्या ठिकाणी जर गेलं तर परिस्थिती अतिशय बेकार आहे. भविष्य या ठिकाणी तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य होणार होता, त्यामुळे त्या ठिकाणी त्या रस्ता होणं पण गरजेचं आहे. भविष्य त्यामुळे तुम्ही ते झाल्याच्या नंतर प्रथम काम आमच्या तेवढा 5 कडा रस्त्याचं करावा अशी तुम्हाला पण विनंती आहे. तसेच भोलेमाळ रस्ता करणे, शरद किसन डुकर वस्ती अशी आमची या ठिकाणी कामं आहेत दादा. तुमच्या माध्यमातून कामं होतील. तसंच या ठिकाणी तुमच्या यापूर्वी पण खूप कामं झालेली आहेत, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मी शब्द देतो. जयश्रीताई खंडाकडे, राजू शेठ गाडगे तुम्ही विजय होणार आहे, पण पारगाव मधून तुम्हाला जे मताधिक्य किंवा जे मतदान होईल ते तुमच्या विजयात निर्णयकारक राहील. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि तुम्हाला 3 उमेदवारांना या ठिकाणी विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी.